सर राम राम मंडळी पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसे की तुम्ही लास्टची व्हिडिओ बघितली असेल माझी, त्यामध्ये आपण एक सिरीज घेऊन आलो आणि एक असे छोटे छोटे टॉपिक्स असणार आहेत मेनली, जे पेड कोर्सच्या लेवलचे टॉपिक्स आहेत ते. आणि मी ते पेड कोर्समधून शिकलो आहे आणि तेच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर कालचा आपला टॉपिक होता लिक्विडिटी. तर तुम्हाला लिक्विडिटी आता बऱ्यापैकी समजलीच नसेल. ज्यांना नसेल समजली त्यांनी लास्टची व्हिडिओ पाहू शकता, समजून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑर्डर ब्लॉक. तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसे मी 7 टॉपिक शिकवत आहे. 7 वेगवेगळे व्हिडिओ असणार आहेत, आपले छोटे छोटे व्हिडिओ असणार आहेत. त्यामध्ये एकदम बेसिक नाही, बेसिकचं तर ठीकच आहे, पण आता मी एक ॲडव्हान्स टाईपचं तुम्हाला शिकवणार आहे. बेसिक आता खूप झालं, तर ॲडव्हान्स काहीतरी शिकलं पाहिजे. तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलो हे काही पॉईंट्स जे की महत्त्वाचे आहेत. बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, प्राइस ॲक्शन माहिती आहे, चार्ट पॅटर्न्स माहिती आहे, कॅन्डलस्टिक्स माहिती आहे तुम्हाला. तर मीडिएटर लेवलचे ज्या पण गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आजचा आपला टॉपिक आहे ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. आणि इंडस्ट्रियल लेवलचे जे पण इन्व्हेस्टर असतात फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा कुठल्या पण मार्केटमध्ये, ते या कन्सेप्टचा वापर करतात आणि या कन्सेप्टपासूनच त्यांची प्राइस ॲक्शन रिॲक्ट होते. तर चला आपलं बघू आपण ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय. तर ऑर्डर ब्लॉक म्हणजे ऐसा एरिया जहाँ होता है. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, तो ऑर्डर ब्लॉक ऐसा एरिया होता है जहाँ बिग इंस्टीट्यूशन ने बाय और सेल किया होता है. तर माझे काय, हे माझी डायरी आहे, यामध्ये मी लिहित असतो सर्व. तर ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, तर ऑर्डर ब्लॉक असा एरिया जिथं मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात. आपण तर एक इंडिव्हिज्युअल प्लेयर्स आहेत समजा, म्हणजे मार्केटमध्ये आपण तुम्ही समजा की आपण एक छोटे छोटे फक्त हे काय म्हणतात त्याला, आपण फक्त एक छोटे छोटे प्लेयर्स आहेत किंवा हे ट्रेडर्स आहेत जे की एक इंडिव्हिज्युअल आहे. पण अशा काही काही कंपन्या पण असतात, जसे इन्स्टिट्यूशन म्हणतात ज्याला, की मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात ज्यामध्ये खूप सारा फंड असतो. ते सगळं ट्रेडिंग करतात मित्रांनो. तर त्यांनी कुठे ट्रेडिंग केलेली असते ते आपलं खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. म्हणजे कुठून त्यांनी बाय केलं, कुठून त्यांनी सेल केलं, ते आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. तर ऑर्डर ब्लॉक हा असा एरिया असतो जिथं मोठे इन्स्टिट्यूशननी बाय किंवा सेल केलेलं असतं. तर बघू आपण आता ऑर्डर ब्लॉक एरिया कुठला आहे, ऑर्डर ब्लॉक एरिया महत्त्वाचा काय आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. तर लिक्विडिटी, जसं की तुम्हाला बघितली लिक्विडिटी म्हणजे काय, तर ऑर्डर ब्लॉक पण सेम लिक्विडिटीचाच पार्ट आहे, म्हणजे त्याचा पार्ट नाही, त्यामध्येच येतो तो. तर बुलिश ऑर्डर ब्लॉक, जर बुलिश ऑर्डर ब्लॉक जर ओळखायचा झाला, तिथे 2 प्रकारचे ऑर्डर ब्लॉक असतात, एक बुलिश एक बेरिश. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जर बुलिश असेल तर प्राइस नीचे से स्ट्रॉन्ग ऊपर गया होगा, आणि बेरिश है प्राइस ऊपर से स्ट्रॉन्ग नीचे आया होगा, वो एरिया उसको ऑर्डर ब्लॉक कहते हैं. तर चला आता मी तुम्हाला हे थेरॉटिकल खूप झालं, प्रॅक्टिकल दाखवतो. चला आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसलं असेल, जसं की इथं मी काहीतरी चार्ट लावले, ते फिबोनाची लेवल आहे, फिबोनाची लेवलची टेक्निकल तुम्हाला सांगितलं कुठले वापरायचे, काय वापरायचे, हा एरिया कुठला आहे, हा जो एरिया आहे तो कुठला आहे, हा कुठला आहे. तर तुम्हाला एक सांगतो, माझी ही ऑलरेडी मी एक लाईन मारलेली, तुम्हाला दिसत असेल प्राईस, इथे प्राईस खाली येणार आहे. ऑलरेडी ही लाईन आहे. तुम्ही जावा 15 मिनिटचे ना 4 आवर्सवर जावा. 4 आवर्सवर गेले, मी जी लाईन मारली होती ती एक्सटेंड करू आपण. ठीक आहे. हे जे मागे जेवढे फिबोनाची लावलेत ना, ते सगळे ट्रेड घेतलेले आहेत मित्रांनो. तर एकदम मस्त आणि ब्युटिफुल आहे असं इथं ऑर्डर ब्लॉकवर, पण हे सगळीकडे असतो हा ऑर्डर ब्लॉक. आपल्याला लाईन भेटली, आपण आता 1 आवर वर ऑर्डर ब्लॉक एरिया म्हणजे काय. ऑर्डर ब्लॉक एरिया जिथून प्राइस हेविली बेरीज झाली आहे किंवा बुलिश झाली आहे. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, जिथून मार्केटची प्राइस म्हणजे फास्ट मूव्ह झालेली आहे, जिथून फास्ट मूव्ह झाली ना त्याच्या आधीचा एरिया म्हणजे ऑर्डर ब्लॉक एरिया असतो. म्हणजे जिथं मार्केटने म्हणजे इन्स्टिट्यूटनी ऑलरेडीच ऑर्डर टाकलेल्या असतात की ह्या लाईन पाशी गेली तर इथून ऑटोमॅटिक माझी क्वांटिटी बुक झाली पाहिजे आणि ऑटोमॅटिक मी बाय केलं पाहिजे, तिथून मार्केट वर जातं. कारण की त्यांची मोठ्या क्वांटिटीमध्ये बाईंग असली तिथे त्यांनी ऑर्डर टाकलेले असतात, ते ऑटोमॅटिक ऑर्डर ट्रिगर होते तिथं प्राइस गेल्यावर, आणि ते ऑटोमॅटिक म्हणजे मार्केट ॲग्रेसिव्ह वर जातं. तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे ना, आपण जाऊ 15 मिनिटाच्या कॅन्डलवर. हे बघा मित्र, एकदम सिंपल भाषेत, तिथून मार्केट एक आपलं अप ट्रेंडमध्ये होतं. अप ट्रेंडमध्ये तुम्ही इथं पण आहे, सगळीकडे जाऊ आपण, हळूहळू जाऊ.
हे बघा इथं अप ट्रेंडमध्ये मार्केट होतं, हळूहळू हळूहळू मार्केट वर चाललं होतं, सडनली खाली आलं इथून बघा किती फास्ट ट्रिगर झालंय मार्केट. ही जी कॅन्डल बनली बेरिश कॅन्डल बनली, इथून प्राईसचा कॅन्डलचा कलर यामध्ये हे होत नाही, फरक पडत नाही कलरला, तर मॅटर होत नाही कलर. इथून बघा एकदम सडनली प्राइस वर स्पाइक मारली, परत वर गेली, परत म्हणजे डायरेक्ट ट्रेंड एकदम फास्ट झाला आणि अप ट्रेंडमध्ये मार्केट गेले. वर बघा मार्केट या सपोर्ट पर्यंत गेलंय, आपल्या रेजिस्टन्स पर्यंत गेलं. तर हे बघा इथं झालं का, तर हे जे झालं कारण की ही जी प्राइस होती ही तुम्ही बघू शकता इथं ब्लॅक साईडला बघा तुम्ही साईडला 4470, तर ही जी प्राइस होती तिथं इन्स्टिट्यूशननी असं टाकलं होतं की मार्केट वर चाललंय तर मला बायच करायचं मार्केटमध्ये, पण थोडंसं खाली आलं म्हणजे माझ्या लेवलला आलं तर मी इथं ऑर्डर्स टाकून देतो आणि इथं ऑर्डर पडल्या, इथं जर मार्केट आलं तर ऑटोमॅटिकली माझी क्वांटिटी बुक झाली पाहिजे आणि मी बाय केलं पाहिजे शेअर्स. असं असतं. हा जो कॅन्डल आहे इथं मग मार्केटने ऑलरेडी त्यांनी ऑर्डर्स टाकलेल्या होत्या, तर इथं मार्केट वर आलं, वर खाली आलं, त्यांच्या एरियामध्ये कॅप्चर झालं, त्यांनी जसं सडनली त्यांची क्वांटिटी जशी बुक झाली सडनली स्पाईक आली आणि वर गेला. असंच होतं, जिथं स्पाईक येते ना समजून जायचं तिथं इन्स्टिट्यूशननी ऑर्डर एक्झिक्यूट केलेली आहे. तर त्याच्या पहिल्या एरिया म्हणजे ही जी कॅन्डल ही कॅन्डल झूम करून 15 मिनिटाची कॅन्डल आहे, वर तुम्हाला दिसत असेल. ही जी कॅन्डल आहे हिचा पूर्ण एरिया, हा जो पूर्ण एरिया आहे ना वीक टू वीक म्हणजे हा जो पूर्ण एरिया आहे ना ह्याला म्हणतात ऑर्डर ब्लॉक. बस एवढंच आहे. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, तर सडन स्पाईक किंवा सडन मूव्ह आलेले पहिली कॅन्डल कुठली पण असेल, बेरिश असेल, वर असेल, वरून खाली आलेलं असेल, खालून वर गेलेलं असेल, त्याच्या पहिली जी अशी इव्हन अशा हॅमर टाईप कुठली पण कॅन्डल असेल, डझंट मॅटर, कलर डझंट मॅटर, बॉडी डझंट मॅटर, जस्ट तर त्याचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात ऑर्डर ब्लॉक. म्हणजे ही जी कॅन्डल ही जी मी पट्टा टाकलाय त्याला म्हणतात ऑर्डर ब्लॉक. समजलं एवढंच आहे. तर चला अजून 2-3 एक्झाम्पल बघू आपण. तर एक्झाम्पल बघू आणि समजून घेऊ ऑर्डर ब्लॉक म्हणून काय असतं. सेम तुम्ही इथं पण बघू शकता. मार्केट खालून येत होतं, चालू होतं मार्केट आणि सडन इथं स्पाईक पडली, पण इथे तुझी तयार नाही. तर हा जो एरिया आहे तो ऑर्डर ब्लॉक असू शकतो, ऑर्डर ब्लॉकच येतो. हा जो एरिया आहे मित्रांनो हा पण ऑर्डर ब्लॉकच येतो. आणि ऑर्डर ब्लॉकचं महत्व काय असतं तुम्हाला पुढे जाणून भेटेल. ऑर्डर ब्लॉक नंतर काय झालं बघा, ऑर्डर ब्लॉक मार्केट आलं बघा, ते सांगेल तुम्हाला त्याचा फायदा कसा, म्हणजे आपला उपयोग कसं करायचं. तर हा जो ऑर्डर ब्लॉक होता हा आपल्याला फायदेशीर कधी ठरणार आहे, आता करंट सिच्युएशन मध्ये बघा जो ऑर्डर ब्लॉक आहे तोच पुढे आलेला आहे. मी एक्सटेंड केला तुम्ही मार्केट टच झालं तर ऑर्डर ब्लॉकला परत मार्केट वर गेलं, परत टच झालं परत वर गेलं, ब्रेकआउट दिला ऑर्डर ब्लॉकचा, परत खाली गेले, परत टच झालं परत खाली गेलं. समजते तुम्हाला ऑर्डर ब्लॉक येते आणि आता परत मार्केट ऑर्डर ब्लॉकला येते, म्हणजे इथं काहीतरी होणार. तेच मित्रांनो ऑर्डर ब्लॉक समजून खूप महत्वाचं आहे. तर इथं वर बघा, इथं ऑर्डर ब्लॉक नसणार कारण की मार्केट खाली गेलं आणि इथं काय एफपीजी तयार नाही झालेलं. एफपीजी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, म्हणून इथं ऑर्डर ब्लॉक नसेल. अजून आपण कन्सेप्ट बघू, 2 एक्झाम्पल बघितले, अजून आपण एक्झाम्पल बघू ऑर्डर ब्लॉकचे. ऑर्डर ब्लॉक समजून घ्या, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन ऑर्डर ब्लॉक आपण कामी कशी येऊ शकतो. ठीक आहे, सध्या फक्त ऑर्डर ब्लॉक समजून घ्या. सडन मूव्ह बघायचा मार्केटमध्ये, सडन मूव्ह कुठं आलाय बघा, इथं सडन मूव्ह आलाय मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही, हेवीला अशी स्पाईक पडली, ती इथून मार्केट अपट्रेंड मध्ये गेलं, तर इथून फिबोनाची पण लावता तुम्ही. इथून बघा, इथून मार्केट इथपर्यंत वर गेलं, ते बघू शकता. पुढे मार्केटमध्ये जर फिबोनाचीच आपण जर एक्सटेंड केली तर मार्केटमध्ये कुठं काय काय झालं तुम्हाला दिसेल. 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे मित्रांनो. 1 2 स्ट्रगल फेल 3 4 समजतंय. टच बघता किती झालेले ऑर्डर ब्लॉक, कारण की इथं होता ऑर्डर ब्लॉक. जर ऑर्डर ब्लॉक आपण एक्सटेंड केला, हा पूर्ण ऑर्डर ब्लॉक आहे मित्रांनो. हा जो आहे ही बघा, इथून पूर्ण ही कॅन्डल वर गेली आहे बघा, इथून मार्केट बेरीज झाले, सडन मूव्ह झाले. तर त्याचा पहिली कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक असते, तर आपण पहिली कॅन्डल मार्क करून घेऊ. हे जो आहे हा ऑर्डर ब्लॉक आहे, ऑर्डर ब्लॉक एक्सटेंड करायचं आणि ऑर्डर ब्लॉक एक्सटेंड केलं तर काय आपल्याला दिसतंय ते आढळतंय ते आपण बघू. ऑर्डर ब्लॉक ब्रेक आणि रिटेस्ट, ब्रेक रिटेस्ट, ब्रेक, ऑर्डर ब्लॉक समजून घ्या. तुम्हाला सांगेल मी अजून, तुम्हाला लक्ष देत असेल ऑर्डर ब्लॉक काय होतं. ऑर्डर ब्लॉक पासून मार्केट क्रिया करतं मित्रांनो. ऑर्डर ब्लॉक खूप महत्वाचा असतो. तिथं इन्स्टिट्यूशननी बाय केलं मित्रांनो, विचार करा तुम्ही, इन्स्टिट्यूशनने बाय केलं बरोबर.
मार्केटने स्ट्रगल केलं, मार्केट साईडवेज झालं, इन्स्टिट्यूशनने पैसा काढला, स्ट्रगल झालं, ब्रेकआउट झालं, रिटेट झालं, ब्रेकआउट झालं, रिटेट झालं, इन्स्टिट्यूशनने पैसा काढला, इन्स्टिट्यूशनने सेल केलं, इथं सडन स्पाईक आणि मार्केट बाहेर किती पडलं. ऑर्डर ब्लॉकचा हाच महत्व असतो. समजतंय तुम्हाला. इथे एफपीजे पण तयार झाला. एफपीजे इथं छोटासा आहे. एफपीजे पण काय कामाचा असतो ते पण मी तुम्हाला सांगेलच नंतर. हा इथं एफपीजे पण तयार झालं. एफपीजे पण कसा ओळखायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोय. एक एफपीजे जर एक्सटेंड केला आपण तरी आपल्याला काय ना काय भेटणारच. असं नाही की नाही भेटणार. सध्या तिथं वर एवढं मार्केट नाही गेलं. वर मार्केट गेलं तर बघा. समजलं तुम्हाला ऑर्डर ब्लॉक आता कळलंच असेल. तर ही कन्सेप्ट एक छोटीशी कन्सेप्ट आहे पण खूप स्ट्रॉंग आणि जे पण एक्सपर्ट लेवलचे ट्रेडर असतात ते हे करतात आपलं मार्केटमध्ये यूज करतात. तर एवढी तुम्हाला कन्सेप्ट समजली. परत एकदा रिवाइज करतो मी तुमच्यासाठी ट्रेडर्स तुमच्यासाठी मी रिवाइज करतो. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय? ऑर्डर ब्लॉक ऐसा एरिया होता है जहाँ से बिग इंस्टीट्यूशन ने बाय और सेल किया हो. समजलं. त्याच्या आधीच्या एरिया म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं, प्रॅक्टिकल दाखवलं. ऑर्डर ब्लॉक कसा मार्क करायचा तो ऑर्डर ब्लॉक असतो. बेरिश ऑर्डर ब्लॉक, बुलिश ऑर्डर ब्लॉक दोन्ही पण ऑर्डर ब्लॉक असतात. बेरिशमध्ये प्राइस नीचे से स्ट्रॉंग ऊपर गया हो, बुलिश खालून हा जो आहे ना हा बुलिश ऑर्डर ब्लॉक आहे. खालून मार्केटने सडन स्पाइक वर गेलाय आणि वरचा जो असतो तो खालून जो आलाय तो बेरिश ऑर्डर ब्लॉक असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. मी छोटे टॉपिक्स घेऊन आलोय. महत्त्वाचे टॉपिक्स येते, पेड कोडचे टॉपिक्स येते. सगळ्यांचा उपयोग करून मी स्ट्रॅटेजी कशी बनवायची आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये त्याचा फायदा कसा वापर करून घ्यायचा हे मी तुम्हाला हळूहळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळून घेणार आहे. घाई करू नका. हळूहळू आपल्या चालल्यास याला बघा, अंडरस्टँड करून घ्या, मार्केटमध्ये ड्रॉ करा. तुम्हाला समजते का ते बघा. मला कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा. छोटे कन्सेप्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपल्या असेल एफबीजीवर. एफबीजी म्हणजे काय, ओळखायचा कसा असतो, काय प्रॅक्टिकली आणि एकदम आपण थेरोटिकली दोन्ही टाईपने बघणार आहोत. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये त्याचा फायदा कसा करायचा हे पण आपण नक्कीच पाहणार आहोत. तर ज्यांना जे पण नवीन असतात चॅनलवरती त्यांना सांगतो मी, मला 2.5 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ट्रेडिंगमध्ये. मी जे पण पेड कोर्स घेतलेले मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. माझ्या एडिटिंगमध्ये, माझ्या मॉडिफिकेशनमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल, माझे पण ट्रेड तुम्हाला बघायचे असतील लाईव्हसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईव्ह येतो मी, ट्रेड देत असतो, ॲनालिसिस करतो. ट्रेडचं मागचं कारण काय, ट्रेड एसएल झाला कारण काय, टिपीट झाला कारण काय आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो सगळं फॉलो करून आपला प्रॉफिटेबल ट्रेडर आपण कसे बनवू शकतो यासाठी मी मदत करतो मित्रांनो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नक्कीच भेटू नेक्स्ट टॉपिकमध्ये एफपीजेमध्ये. तब तक के लिए बाय बाय.